नमस्कार मित्रांनो. सध्या बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा गोंधळ निर्माण झालेला आहे की महालक्ष्मी पूजन जे आहे ते कधी करावे, 20 तारखेला करावे का 21 तारखेला करावे. तर यावरती अनेक व्हिडिओज सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत. त्यातल्या बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की उज्जैन वगैरेची नावं घेऊन ते असं म्हणत आहात की 20 तारखेला महालक्ष्मी पूजन करावे, 21 तारखेला करू नये. त्यांनी त्यासाठी कारणंही सांगितलेले आहेत. परंतु यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बऱ्याच ठिकाणी टाईमलाईन जी आहे ती चेंज होते. तसेच त्यामुळे सूर्यास्त आणि सूर्योदय यामध्ये बऱ्यापैकी फरक पडतो. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच धर्मशास्त्रीय निर्णय दिले जातात. तर सध्या आपण महाराष्ट्राबद्दल बोलत आहोत. तर महाराष्ट्रात किंवा पूर्ण भारतामध्ये टाईमलाईनचा आणि सगळ्या गोष्टींचा विचार करून महालक्ष्मी पूजन कधी करावे याचा विचार केला तर तो 21 तारखेलाच करावा, हे महत्त्वाचं आहे. त्या पाठीमागचं कारण असं आहे की अमावस्याची सुरुवात, समाप्ती आणि प्रतिपदेची सुरुवात आणि समाप्ती या तिन्ही गोष्टींचा विचार करून अमावस्या आणि त्या काळखंडात केले जाणाऱ्या गोष्टींचा विचार केला जातो. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण धर्मसिंधू या ग्रंथाच्या माध्यमातून करतो किंवा त्याला जोडी इतरही जे ग्रंथ आहे त्याचे रेफरन्सेस घेतले जातात. तर यात सगळ्यात पहिले आपण दाते पंचांगामध्ये या संदर्भात काय उल्लेख केलेला आहे त्याचा विचार करू. तर त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महालक्ष्मी पूजन हे 21 तारखेलाच करावे. कारण की जेव्हा अमावस्या ही 3 प्रहरांपेक्षा अधिक असते आणि प्रतिपदा ही अमावस्येपेक्षा मोठी असते, तेव्हा प्रतिपदाच्या आधीची जी अमावस्येचा उल्लेख केलेला आहे तीच पकडावी. त्याच्या आधीचा अमावस्येचा विचार करू नये, भले ती आधी लागलेली असली तरीसुद्धा. यासाठी त्यांनी धर्मसिंधू या ग्रंथाचाच रेफरन्स दिलेला आहे. मी जे माहिती देत आहे ती माहिती दाते पंचांगाच्या पान नंबर 86 वरती आलेली आहे आणि धर्मसिंधूच्या पान नंबर 158 वरती याचा उल्लेख दिलेला आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा विचार केला तर महालक्ष्मी पूजन आपल्याला 21 तारखेलाच करायचं आहे. धन्यवाद.